तर मागच्या भागात आपण पाहिलं की कुणालला माहिती होतं की भूमी कुणावर तरी प्रेम करते आणि त्याला खूप जाणून घ्यायचं होतं की तो कोण आहे. त्याला फक्त अर्धे सत्य माहिती होतं. त्याला वाटत होतं की ती खूप दुखावली आहे आणि सगळ्यांपासून दूर निघून जायचं ठरवत आहे. त्याला खूप इच्छा होती की त्या मुलाला शोधून काढायचे आणि आपल्या बहिणीच्या वतीने त्याच्याशी बोलायचं. तिचे डोळे ओले आणि उदास चेहरा त्याला रोज जवळ मारून टाकत होते. त्याला त्याची जुनी भूमी आठवत होती. मजबूत, खट्याळ, हुशार, मनापासून हसणारी भूमी. स्वप्नीलही दुखावलेला होता. तो राहुलशी बोलणंच बंद करून बसला होता. राहुलला त्याचा सामना करायलाही जमत नव्हतं. त्याचे डोळे स्वप्नीलकडे पाहायलाही तयार नव्हते. रोहनने हे सगळं लक्षात घेतलं होतं, पण कोणीही त्याला काही उत्तर देत नव्हतं. त्याला काहीतरी संशय येत होता आणि का कुणास ठाऊक. त्याला वाटत होतं की हे सगळं भूमीशी संबंधित आहे. त्याला संशय येत होता की भूमी ज्याच्यावर प्रेम करते तो राहुलच आहे. पण त्याने कोणालाही काही विचारलं नाही. कारण त्याला आपल्या बहिणीला किंवा मित्राला दुखवायचं नव्हतं. सगळे तिथेच होते. स्वप्नील, अंजली, रोहन, सुकृती. पण कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. सगळे गोंधळलेले होते. काय करावं हे कोणालाच समजत नव्हतं. प्रेक्षक भूमीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवत होते. पण ती खूप फिकट दिसत होती. ती आत्मविश्वासाने उभी होती, पण तिच्या मनात दुःख होतं. तिला चांगलं माहिती होतं हा तिचा पहिला आणि शेवटचा कॉन्सर्ट आहे. तिने हलकासा श्वास घेतला आणि राहुलकडे पाहिलं. त्याने डोळे मिचकावून तिला शांत राहायला सांगितलं. त्याने तिच्यासमोर आपल्या भावना कबूल केल्या होत्या. तिला सगळं माहिती होतं. तो क्षण खूप हृदयद्रावक होता. त्याने तिच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं आणि त्याच वेळी सांगितलं की तो तिच्यासोबत राहू शकत नाही. किती क्रूर आहे तिचं नशीब. जर त्याला तिच्यावर प्रेमच नसतं तर कदाचित तिच्यासाठी त्याला सोडून जाणं सोपं झालं असतं. पण आता सत्य कळाल्यानंतर त्याला सोडून जाणं अशक्य होतं. तो तिच्यावर प्रेम करतो. त्याचं प्रेम खरं आहे. का? तू माझ्यावर प्रेम असल्याचं मला का सांगितलंस? का? तिने त्याच्यावर ओरडून त्याला दोष दिला होता. त्याने तिच्यासाठी सगळं अधिक कठीण करून टाकलं होतं. त्यांच्यामध्ये नंतर एकही शब्द झाला नाही. काही क्षण ते फक्त एकमेकांना चुंबन देत राहिले आणि मग त्याने तिला घरी सोडलं. आता तिच्याकडे उरलेली एकच आठवण होती. त्यांचं ते उत्कट चुंबन. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण मेकअप खराब होऊ नये म्हणून तिने पटकन ते पुसून टाकले. तिला स्वतःच्या आयुष्याचीच दया येत होती. आयुष्याने तिच्याबरोबर काय केलं होतं? तिला नीट रडायलाही मिळत नव्हतं. ऑल द बेस्ट. राहुलने तिच्या डोळ्यात पाहत हळूच कुजबुजलं आणि तिच्या पाठीवर थाप दिली. हेच ते क्षण होते जे तो आयुष्यभर जपून ठेवणार होता. म्हणूनच तो चेहऱ्यावर दुःख दाखवू इच्छित नव्हता. तो सतत तिच्याकडे पाहत होता. जणू आयुष्यभरासाठी तिचा चेहरा आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. त्याला आता कोणाशीही बोलायचं नव्हतं. तो फक्त तिचं नाव मनात पुन्हा पुन्हा उच्चारत होता. तो कोणाचंही ऐकत नव्हता. तो फक्त तिचा आवाज ऐकत होता. तिचं गाणं ऐकत होता. आजचा दिवस फक्त तिच्यासाठी होता. तिच्या आठवणींसाठी. आज सगळं तिच्याबद्दलच होतं. फक्त तिच्याबद्दल. त्याला त्या आठवणींची खूप गरज होती. जर प्रेम त्याला कधी दुखावेल तर तो तिचा चेहरा, तिचा आवाज आणि तिचं प्रेम आठवेल. बस, आता पुरे, तो मनात म्हणाला. भूमी आरशासमोर उभी राहिली. तिने खोल श्वास घेतला आणि आपल्या आईवडिलांचा विचार केला. तिची आई. ती कुठेही असो, आज तिला नक्की पाहत असेल. आज तिला आपल्या आईचा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं होतं. लव्ह यू आई. मला ही वेदना सहन करण्याची ताकद दे. ती रडत प्रार्थना करत होती आणि मग ती स्टेजकडे चालू लागली. लाईट्स लागल्या. तिने आजूबाजूला पाहिलं. लोक तिच्यासाठी जल्लोष करत होते. तिने खोल श्वास घेतला आणि समोरच्या पहिल्या रांगेत बसलेले ओळखीचे चेहरे पाहिले. तिचे भाऊ, तिची वहिनी, स्वप्नील, अंजली, विराज आणि शेवटी राहुल. तो तिथे उभा होता. त्याने मूठ घट्ट आवडली होती आणि अधूनमधून हात नाकावर ठेवत होता. एका क्षणासाठी ती अगदी निष्पाप लहान मुलीसारखी दिसत होती. जणू कोणाची वाट पाहत आहे. ती हसली. तोही डोळ्यात अश्रू घेऊन हसला. हे पाहताच तिने लगेच डोळे बंद केले. तिला त्याचा उदास चेहरा पाहवत नव्हता. तिने डोळे उघडले आणि आपल्या प्रेमाचा, त्याच्या बंधनात अडकलेल्या प्रेमाचा विचार करत ती गाणं गाऊ लागली. तिने मनापासून गाणं गायलं. संगीतच तिचा एकमेव मित्र होता, जो तिला थोडं बरं वाटू देत होता. तिला कधीही या माध्यमातून पैसे कमवायचे नव्हते, पण त्यावेळी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आता ती हे सगळं राहुलसाठी करत होती आणि त्याला दिलेल्या वचनासाठी. हे तिच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे अर्धा तास होते. आज ती जगाला दाखवणार होती की ती काय आहे आणि तिच्या आईने तिच्याबद्दल काय विचार केला होता. ज्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला त्यांना अभिमान वाटावा, आनंद व्हावा, हेच तिला हवं होतं. तिने गाण्याचा शेवटचा शब्द पूर्ण केला आणि आजूबाजूला पाहिलं.
तिची नजर तिच्या हातातील अंगठीवर पडली. ती अंगठी जी तिला स्टुडिओमध्ये सापडली होती. ती अंगठी जी राहुल तिच्यासाठी घेऊन आला होता, पण कधीच तिला देऊ शकला नाही. त्याने सत्य कबूल केलं होतं आणि तिने ती अंगठी त्याच्याकडून फक्त आठवण म्हणून घेतली होती. ती सतत ती मुठीत पकडून ठेवत होती. तिने मूठ उघडली आणि त्या अंगठीकडे पाहिलं. हिरा तेजाने चमकत होता. संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट घुमू लागला. लोकांनी दिलेलं कौतुक, टाळ्या, हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन होतं. तिला कधीच या प्रसिद्धीची, या प्रेमाची, या काळजीची सवय नव्हती. सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिचे डोळे पुन्हा ओले झाले. अश्रूंमुळे सगळं धुसर दिसू लागलं. तिला आजूबाजूचे लोक नीट दिसतही नव्हते. तेवढ्यात बॅकस्टेजवरून राहुल पटकन स्टेजवर आला आणि वेळेवर तिला तिथून खाली ओढून आणलं. त्याने तिला घट्ट मिठी मारली. खूप उत्कट, भावनांनी भरलेली मिठी. तिनेही त्याला तितक्याच घट्ट मिठी मारली. दोघेही काही क्षण रडले. का रडत आहेत हेच त्यांनाही समजत नव्हतं. भावनांचा एक विचित्र गुंता होता. त्याला तिचा खूप अभिमान वाटत होता आणि ती त्याच्यासाठी आनंदी होती. तरीही ते दोघेही आनंदी नव्हते. तो आयुष्यभर तिला मिस करणार होता आणि ती त्याला सोडून कायमची दूर जाणार होती. दोघेही शांत होते. त्यांच्या डोळ्यांतूनच एकमेकांशी संवाद होत होता. त्याने तिला त्या उबदार मिठीतून हळूच सोडलं. तिचा चेहरा हातात घेतला. मला तुझा अभिमान आहे, मला तुझा खूप अभिमान आहे, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुला खूप मिस करणार आहे. तिने पुन्हा त्याला मिठी मारली. त्यांना वाटत होतं की खोलीत कोणीच नाही, पण एक जोडी डोळे त्यांच्या प्रत्येक क्षणाकडे पाहत होते, त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे. ते पाहून ती व्यक्ती हादरली. भीतीने त्याचा घसा कोरडा पडला. त्याने डोळे घट्ट मिटले. राहुल काही बोलू शकत नव्हता. तो पुन्हा प्रेमाची कबुली दिली असती तर त्याच्या भावना आणखी उफाडून आल्या असत्या. त्याच्यासाठी ती वेदना, राग, असहाय्यता सांभाळणं खूप कठीण झालं असतं आणि तिलाही पुन्हा त्याची कबुली ऐकायची नव्हती. कारण ते ऐकलं की ती आणखी तुटून जात होती. तिला आपल्या प्रिय लोकांपासून दूर जाणं अशक्य वाटत होतं. त्याने पुन्हा तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. सगळं संपलं राहुल, सगळं संपलं, ती हलकंसं असत म्हणाली आणि तिचे अश्रू पुसले. हो, सगळं संपलं, तो हलक्या आवाजात म्हणाला. गुड बाय राहुल. ती हसली. आता तू सगळ्या दबावातून मोकळा आहेस, पण विसरू नकोस, मी तुझी वाट पाहीन, ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. हां, तो हलकासा हसला. आता नाही तर कधीच नाही. तो मनात विचार करत होता आणि नकळत ते शब्द मोठ्याने बोलून गेला. धन्यवाद भूमी, या सगळ्या सुंदर आठवणींसाठी. त्याच्या घशात शब्द अडकले. बाय, इतकंच म्हणत तो वळला आणि काही न बोलता तिथून निघून गेला. ती तिथेच जमिनीवर बसली आणि जोरजोरात रडू लागली. तिला रडायला अजिबात आवडत नव्हतं, पण हा माणूस तिला तीच गोष्ट करायला भाग पाडत होता ज्याचा तिला सर्वात जास्त तिरस्कार होता. तिला ते आवडत नव्हतं. मला तुझा तिरस्कार आहे राहुल, ती पुटपुटली. मला तिरस्कार आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम करते, ती हळू आवाजात म्हणाली. तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्याभोवती हात ठेवले. तिने वर पाहिलं. त्या व्यक्तीने काहीच बोलला नाही, फक्त तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. भूमीने तिचं सगळं सामान आवरून घेतलं होतं आणि ती ते पुन्हा घाईघाईने तपासत होती. स्वप्नीलने तिला लंचसाठी बोलावलं होतं. त्यानंतर ती थेट एअरपोर्टला जाणार होती. तिने ते निमंत्रण स्वीकारलं. तिच्यासाठी ही नवी नोकरी होती, तिची पहिली नोकरी. पण ना ती उत्साहित होती ना आनंदी. ती खूप दुःखी होती, कारण तिला तिचा राहुल खूप मिस होणार होता. सगळे स्वप्नीलच्या घरी जमले होते. सगळ्यांना शांतपणे एकत्र जेवायचं होतं आणि काही उबदार क्षण एकमेकांसोबत घालवायचे होते. कुणालला माहिती होतं की राहुलचं काय चाललं आहे. त्याने राहुलशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तो कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. स्वप्नीलने मात्र त्याच्याबद्दल एक शब्दही काढला नव्हता. हे पाहून अंजलीला खूप आश्चर्य वाटलं. अंजलीला या दोघांमध्ये काहीतरी तणाव असल्याचा अंदाज आला. तिने राहुलला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. तो नक्की आहे कुठे? सगळेच त्याच्यासाठी चिंतेत पडले. भूमीपासून मात्र सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या होत्या, नाहीतर ती विनाकारण काळजी करेल. स्वप्नीलचं वागणं पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. राहुलबद्दल त्याला जणू काहीच चिंता नव्हती. कुणालने त्याला राहुलला शोधायला सांगितलं. अंजलीने त्याच्या शांततेचं कारण विचारलं, पण तो फक्त हलकंसं हसला आणि कपाळावर आठ्या घातल्या. अंजलीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. भूमी, अंजली तिच्याकडे आली आणि तिच्या हातातून सगळं सामान घेत तिला मिठी मारली. थोडा वेळ बाजूला ठेव हे. तिने सामान कोपऱ्यात ठेवलं आणि भूमीला हात धरून डायनिंग टेबलकडे घेऊन गेली. अंजलीने स्वप्नीलला शोधलं.
तो लॅपटॉपवर काहीतरी खूप गंभीरपणे काम करत बसला होता. स्वप्नील, बघ कोण आलंय. तिने भूमीचा हात पकडून तिला स्वप्नील समोर उभं केलं. भूमी. भूमीने त्याच्याकडे हसत पाहिलं. हाय भूमी. तो हलकसा असला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये गुंतून गेला. हे दोघांनाही लागलं. गेल्या काही दिवसांत तो खूप शांत झाला होता. फार काही व्यक्त करत नव्हता. राहुलच्या शब्दांनी त्याला दुखावलं होतं. त्यामुळे त्याने त्या दोघांबद्दल बोलणं आणि विचार करणंही बंद केलं होतं. पण तरीही अंजलीला समाधान नव्हतं. तिला माहीत होतं स्वप्नील नेहमी काही ना काही लपवतो. म्हणजे नक्की काहीतरी आहे जे तो लपवत आहे. आणि ते सगळ्यांसाठी एक मोठं सरप्राईज असणार. नक्कीच, ती मनात म्हणाली आणि सुस्कारा सोडला. भैया. भूमीने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. भूमी. तो उठला आणि तिला हलकसं बाजूने मिठी मारली. तरीही भूमी समाधानी नव्हती. सोड ना त्याला. किती बोर माणूस आहे. अंजलीने हवेत हात हलवत आपल्या नवऱ्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. पण तो तरीही शांतच राहिला. आता तिचा संशय आणखी पक्का झाला. वादळ येण्याआधीची शांतता. तिने डोळे मिटले आणि देवाला प्रार्थना केली. स्वप्नील. कुणाल तिच्या मागून आला. सुकृती, अंजली आणि भूमीजवळ बसले आणि त्या तिघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. पण भूमीला आतून काहीतरी विचित्र वाटत होतं. तिच्या मनात भावनांचा प्रचंड गोंधळ माजला होता. दुःख, अपराधीपणा, वेदना, काय काय नाही. तिला फक्त एकदाच राहुलला पाहायचं होतं. फक्त एकदा. एक झलक. कुणाल. स्वप्नील हलकसं असला. राहुल. तो माझे कॉल उचलत नाहीये. कुणाल अस्वस्थपणे म्हणाला. कॉन्सर्टनंतर त्याला कोणीच पाहिलं नव्हतं. त्या धक्कादायक सत्याचा उलगडा झाल्यानंतर कुणालने राहुलशी बोलणंच नव्हतं. कारण त्याचं संभाषण त्यानेच ऐकलं होतं. सगळ्यांनी त्याला फोन केला. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. भूमी आणि स्वप्नील सोडून. हे सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटत होतं. भूमीकडे तिची स्वतःची कारणं होती. ती त्याला दुखवू इच्छित नव्हती आणि स्वतःलाही नाही. पण स्वप्नील. स्वप्नील असा माणूस नव्हता जो आपल्या मित्रांची काळजी करत नाही. त्यातही राहुलची. राहुल. खरंच. स्वप्नीलने भुया उंचावल्या. हो. कुणालने घाईघाईने मान हलवली. त्याला आपल्या बहिणीला वेदनेत पाहवत नव्हतं. ती रात्री रडते, विचारात हरवून जाते, नीट जेवतही नाही. तिने स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहे. प्रेमामुळे झालेल्या वेदना कमी करण्यासाठी राहुलने दिलेल्या वेदनांमुळे ती स्वतःलाच दुखावत होती. हं. स्वप्नीलने खोल सुस्कारा टाकला. किमान एकदा तरी त्याने तुझा कॉल उचलला नाही का. कुणाल घाईने विचारतो. मी त्याला फोनच केला नाही. स्वप्नीलचं उत्तर ऐकून तो थक्क झाला. एकदाही नाही. कुणालने पुन्हा खात्री करून घेतली. हो. स्वप्नील हट्टी आवाजात म्हणाला. त्याने मला सांगितलं होतं की मी त्याच्या आयुष्यात पुन्हा हस्तक्षेप करू नये. तो फिकट चेहऱ्याने कुणालकडे पाहत म्हणाला. काय. काय बोलतोस तू. तो हरामखोर. कुणाल रागाने फुटून निघाला. त्याला चांगलं माहीत होतं राहुलबद्दल पोहोचण्याचा एकमेव मार्ग स्वप्नील होता. आणि आता तो मार्ग कायमचा बंद झाला होता. मी त्याला आत्ताच ठार मारेन. त्याने भूमीला कसं दुखावलं. तिच्या भावना खेळणं त्याला कसं काय जमलं. कुणाल दात घट्ट चावून जबडा आवडत रागाने म्हणाला. जसं तू केलं नाहीस का. तूही तिच्या भावनांशी खेळलास. तूच तर तिला दूर पाठवू इच्छित होतास. तिचं एका अनोळखी माणसाशी लग्न लावून द्यायचं होतं तुला. मी तुला कितीदा सांगितलं होतं घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. तिच्याबद्दल विचार कर. तिच्या इच्छा, तिची स्वप्न. पण तू तर मूर्खासारखाच वागलास. तो त्याला रागाने सुनावत म्हणाला. मी भूमीला वचन दिलं होतं की मी शांत राहीन. नाहीतर गोष्टी खूप वेगळ्या झाल्या असत्या. खरं तर माझीही चूक आहे. मला खूप आधीच सगळं सांगायला हवं होतं. पण मी शांत राहिलो. कारण ती एक मुलगी आहे. माझ्या मूर्ख मित्रांमुळे तिचं आयुष्य बिघडू नये असं मला वाटत होतं. आणि तो मूर्ख मित्र जो अजूनही स्वतःच्या भावना व्यक्त करायला तयार नाही. कुणालने भावनिकपणे सगळं सांगून टाकलं. मला माफ कर. पण मला तिची काळजी वाटते. तिच्या सुरक्षिततेची. कदाचित मी जरा जास्तच काळजी घेणारा भाऊ बनलो. पण तो मूर्ख, तो बावळट, तो हरामखोर मला तरी खरं सांगू शकला असता. लपवायची काय गरज होती. आणि सांग बरं, त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मी कुठून आणू. तो माझा मित्र आहे. मला त्याचा अभिमान होता. मी कितीतरी वेळा भूमीसमोर त्याचं कौतुक केलं होतं. रागाने त्याने डोळे मिटले. स्वप्नील मात्र हलकसं दुःखी असला. आता खूप उशीर झाला आहे. तो नजर वळवत म्हणाला. मी त्याला मारून टाकेन. खरंच मारून टाकेन. शपथ. कुणाल तिथेच बसून पुटपुटत म्हणाला. स्वप्नीलने आपल्या मित्राकडे पाहून हलकसं हसू केलं. तो पूर्णपणे आपलं भान हरवून बसला होता. अतिशय जास्त संरक्षण देणारा भाऊ बनला होता. क्षणभर शांत राहून एखादा चांगला उपाय विचारायला हवा होता. पण आता खूप उशीर झाला होता.
घाईघाईने निर्णय घेण्याची त्याची सवय आधीही अनेक आयुष्य गुंतागुंतीची करून गेली होती. तेवढ्यात मानसी अचानक तिथे आली. अंजली तणावात आली. ती इथे काय करत होती? कोणीही तिला बोलावलं नव्हतं. स्वप्नील मात्र काहीच बोलला नाही. हे पाहून अंजलीला आणखीच आश्चर्य वाटलं. मानसी सरळ भूमीकडे गेली आणि तिची माफी मागितली. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच चकित झाले. मला माफ कर भूमी. मी तुला पुन्हा सांगते, अजूनही मला तुझा राग येतो, कारण तू परफेक्ट आहेस. तुझ्यावर प्रेम न करणं कोणाला शक्य आहे, मला सुद्धा नाही, असं म्हणत मानसीने भूमीला मिठी मारली. सगळेच तिच्या शब्दांनी गोंधळले. ती नेमकं काय बोलत होती? तिचा अर्थ काय होता? पण तरीही सगळ्यांना आनंद झाला. किमान तिला तिची चूक कळली होती. सगळ्यांना विराजची अपेक्षा होती, पण त्याने भूमीला मेसेज केला की तो तिला एअरपोर्टवर भेटेल. विराज सतत हा विषय टाळत होता. या दोघांचं काय चाललं आहे? मानसी आणि विराजमध्ये नेमकं काय सुरू आहे? भूमी गोंधळून गेली. सगळ्यांनी शांतपणे जेवण केलं, कुणालच्या फालतू विनोदांवर हसण्याचा प्रयत्न करत. तो खूप प्रयत्न करत होता वातावरण थोडं हलकं ठेवण्यासाठी. थोड्या वेळाने भूमीने कुणालला मिठी मारली आणि ती स्वप्नीलकडे गेली. काळजी घे, स्वप्नील हसत म्हणाला. पण भूमीला समाधान वाटलं नाही. तिला असं वाटत होतं त्याच्या बोलण्यात काहीतरी कमी आहे. बस इतकंच? तिने विचारलं. नेहमी हसत राहा, तो शांत चेहऱ्याने म्हणाला. ती हळूच मान हलवते. तू एअरपोर्टला येशील का? भूमीने विचारलं. स्वप्नीलची ही शांतता तिला सहन होत नव्हती. ठीक आहे. स्वप्नीलने मान हलवली आणि तिचे केस हलकेच विस्कटले. अंजलीला खात्री होती तिचा नवरा काहीतरी लपवत आहे. तो नेहमीच आश्चर्यांनी भरलेला असतो. तिने मानसीकडे पाहिलं. मानसी स्वप्नीलकडे पाहून हसत होती आणि तिने स्वप्नीलला डोळा मारला. अंजलीने जे पाहिलं ते पाहून ती क्षणभर तपकली. तिने खोल श्वास घेतला. म्हणजे काहीतरी प्लॅन नक्कीच आहे आणि तिचा संशय आता पूर्णपणे खात्रीत बदलला. सगळे एअरपोर्टकडे निघाले. भूमीला वाटत होतं कदाचित राहुल येईल, पण तो आला नाही. ती कारमध्ये बसली आणि घरी थांबलेल्या सुकृती आणि अंजलीला हात हलवून निरोप दिला. राहुल आला नव्हता. तिचं हृदय पुन्हा एकदा तुटलं. का राहुल? तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारा एक अश्रू तिने अलगद पुसून टाकला. भूमी खिडकीतून बाहेर पाहत होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. कुणाल मात्र तिला खुश करण्यासाठी सतत काहीतरी बोलत होता, पण स्वप्नील एक शब्दही बोलत नव्हता. तो संपूर्ण वेळ शांत बसला होता. स्वप्नीलच्या या वागण्यामुळे भूमीला खूप दुःख होत होतं. तोच तर नेहमी तिचे मनापासून समजून घेणारा होता, तिच्या बाजूला उभा राहणारा. मग आता तो इतका दूर का वागत होता? काय तिने नकळत त्याला दुखावलं का? तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं. तिला वाटत होतं तो राहुलबद्दल काहीतरी विचारेल. भैया, ती हळू आवाजात म्हणाली. हो भूमी, स्वप्नील हलकेच म्हणाला. राहुल? ती कुजबुजली. हं, काय? तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, पण तरीही त्याचं लक्ष रस्त्यावरच होतं. राहुल? ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली. कुणालाही ते ऐकू आलं. मला माहीत नाही भूमी, खरंच माहीत नाही तो कुठे आहे. स्वप्नील कपाळावर आठे आणत म्हणाला. हे ऐकून तिचं हृदय पुन्हा तुकडे तुकडे झालं. आणखी किती वेळा ते तुटणार होतं? तिला आतून घुसमटायला लागलं. श्वास घ्यायलाही जड वाटू लागलं. मला मला त्याला एकदाच पाहायचं आहे, मी जाण्यापूर्वी, ती हळू आवाजात म्हणाली. सॉरी भूमी, मी काही करू शकत नाही, स्वप्नील सुस्कारा टाकत म्हणाला आणि नजर वळवली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. तुझी अंगठी कुठे आहे भूमी? मानसीचा मेसेज. तुझ्या बॅगेत आहे का ते पाहिलंस का? तिने दुसरा मेसेज पाठवला. भूमी घाबरून गेली. तिने घाईघाईने आपली बॅग तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात मानसीने स्वप्नीलला मेसेज केला. जीजू, काम झालं असं वाटतं. स्वप्नील हलकंसं हसला. त्याने भूमीकडे पाहिलं. क्षणभर त्याला वाईटही वाटलं, पण तो शांतच राहिला. आता फक्त काही मिनिटात सगळं उघड होणार होतं. भूमीनं पुन्हा पुन्हा बॅग तपासली, पण अंगठी कुठेच सापडली नाही. भैया, गाडी थांबवा, ती अचानक ओरडली. माझी अंगठी हरवली, ती रडत म्हणाली. मानसीने मेसेज केला आहे, बघा ना. तिने फोन स्वप्नीलच्या हातात दिला. मानसी? स्वप्नीलने भुवया उंचावल्या आणि रागीट चेहऱ्याने भूमीकडे पाहिलं. चला भैया, तीच माझ्याकडे त्याच्या आठवणीची एकमेव गोष्ट आहे. मला ती हरवू द्यायची नाही, ती रडत म्हणाली. स्वप्नीलला खूप वाईट वाटलं. त्याला सत्य सांगावंसं वाटलं, पण त्याने स्वतःला थांबवलं. चला, ते परत घरी निघाले. घरात पोहोचताच भूमी धावत आत गेली आणि मानसीला ओरडली. भूमी खूप रागात होती आणि मानसी आयुष्यात पहिल्यांदाच घाबरली होती. या रागीट मुलीला कसं सांभाळायचं? तिने डोळे मिटले. मानसी? भूमी पुन्हा ओरडली. मानसी धावत तिच्याकडे आली. अंजली त्यांना पाहून काळजीत पडली. माझी अंगठी कुठे आहे?
भूमी जोरात ओरडली. मी समजावते, आधी शांत हो. मानसी यावेळी स्वप्नीलकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. समजावण्यासारखं काय आहे? भूमी पुन्हा ओरडली. मानसी घाबरली आणि स्वप्नीलकडे जाऊन त्याचा हात पकडला. भैया, तिला सांग ना, माझी अंगठी मला द्यायला. भूमी पुन्हा ओरडली. आणखी 10 मिनिट. स्वप्नील घड्याळाकडे पाहत म्हणाला. मानसीने त्याच्या हातावरची पकड अजून घट्ट केली. मानसी, अजून 10 मिनिट. स्वप्नील तिच्या हातावर हलकेच थाप मारत म्हणाला. कुणाल गोंधळून स्वप्नीलकडे पाहत होता. त्याला काहीच समजत नव्हतं काय चाललं आहे. अंजली मात्र राग आवरत होती. तिला स्वप्नीलची चांगलीच ओळख होती. तिने मनात ठरवलं नंतर त्याच्याशी नक्की बोलायचं. त्याने मोठं पाप केलं होतं. आपला प्लॅन अंजलीलाही सांगितला नव्हता. अंजलीने रागाने स्वप्नीलकडे पाहिलं. स्वप्नीलने लगेच नजर वळवली. भूमीला अजूनही काहीच समजत नव्हतं. आत्तापर्यंत ती दुःखी होती. आता ती सगळ्यांवर रागावली होती. प्लीज मानसी, मी तुला विनंती करते. ती डोकं धरून सोफ्यावर बसली. आपण यशस्वी झालो. मानसी अचानक हसत म्हणाली. तिचं हे वागणं पाहून सगळ्यांनाच राग आला. अंजली तर तिला चापट मारणारच होती, पण स्वप्नीलने वेळेवर तिचा हात पकडला. आता किती वाजलेत अंजली? स्वप्नीलने तिच्या हातातील घड्याळाकडे बोट दाखवत विचारलं. भूमी, तुझी फ्लाईट निघून गेली आहे, स्वप्नीलने जाहीर केलं. भूमीने आश्चर्याने डोकं वर केलं. कुणालचा चेहरा फिकट होता, पण तो मोठ्याने हसत होता. सुकृती मात्र संपूर्ण वेळ खडकासारखी शांत उभी होती. आणि आता तिला कळलं नेमकं त्यांनी काय केलं होतं. कुठे जाणार आहेस तू भूमी? तुला का जायचं आहे? स्वप्नीलने तिला गंभीर आवाजात विचारलं. तू कुठेही गेलीस तरी तुझा भूतकाळ तुला सोडणार नाही. आणि ही वेदनाही नाही भूमी. हे लक्षात ठेव. तू राहुलपासून दूर जाऊ शकतेस, पण त्याच्या आठवणी तुला कुठेही गेलीस तरी त्रास देत राहतील. स्वप्नील तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिचे हात हातात घेतले. मानसीने हलकंसं हसत अंजलीकडे रागीट चेहऱ्याने पाहिलं. माफ करा, भूमी हळू आवाजात म्हणाली. आता का म्हणतेस? स्वप्नीलने तिचा चेहरा हातात घेत विचारलं. आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तू आमच्यासोबत राहावंस. तुझं खरं सुख इथेच आहे. तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. भूमीने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. काही क्षणांनी ती पुन्हा म्हणाली. मानसी, माझी अंगठी कुठे आहे? अंगठी? कोणती अंगठी? मानसी निरागसपणे विचारत म्हणाली. मानसी प्लीज, पुरे झाले तुझे खेळ, आता नको. भूमी थकलेल्या आवाजात म्हणाली. मी खरंच सांगते, ती माझ्याकडे नाही. मानसीने गळ्याला हात लावत सांगितलं. मानसी प्लीज, अंजलीने तिच्याकडे पाहत म्हटलं. जीजू, मानसीने स्वप्नीलकडे पाहिलं. हो भूमी, ती तिच्याकडे नाही. स्वप्नीलनेही तेच सांगितलं. मग ती कुठे आहे? भूमी काळजीने विचारते. नक्कीच राहुलकडे असेल. मानसी अंजलीकडे पाहत म्हणाली. राहुल? भूमीने आजूबाजूला पाहिलं, पण तो कुठेच दिसला नाही. तिचा चेहरा लगेच उतरला. हो, राहुलकडेच आहे. मानसीने पुन्हा खात्री दिली. पण तो आहे कुठे? मला माझी अंगठी परत हवी आहे. भूमी अगदी लहान मुलीसारखी म्हणाली. जा आणि शोध, तो इथेच कुठेतरी असेल. मानसी हसत म्हणाली. मानसी, तू खरंच अशक्य आहेस. भूमी उठली आणि घरात सगळीकडे शोधायला लागली. ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याला शोधत होती. नंतर ती लॉनमध्ये गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. राहुल? ती तिथेच उभी राहून पुटपुटली. अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरून मागे वळली. राहुल? तो तिच्या समोर उभा होता. त्याच्या हातात तिची अंगठी होती. भूमी, काय निवडशील तू? तो शांत आवाजात म्हणाला. मी की ही अंगठी? तो तिची अंगठी हातात धरून तिच्याकडे पाहत विचारत होता. मला दोन्ही हवे आहेत. भूमीने राहुलला मिठी मारली. मी खूप लालची आहे. मला दोन्ही हवे आहेत. ती डोळ्यातले अश्रू पुसत हसली. राहुलने तिचा हात धरला आणि अंगठी अलगद तिच्या बोटात घातली. ती अभिमानाने तिथेच उभी राहिली. मला विश्वासच बसत नाही. ती 2दा 3दा अंगठीकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेम आणि अभिमान चमकत होता. तिच्या आयुष्यातील तो खूप दिवसांपासून वाट पाहिलेला क्षण होता. तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. खरंच, पूर्णपणे. राहुलने तिच्या गालाजवळ आपला चेहरा हलकेच टेकवला. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे राहिले. मीही तुझ्यावर प्रेम करते, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत पुटपुटली. मीही तुझ्यावर प्रेम करतो भूमी. माझ्या भावना कबूल करायला मला खूप वेळ लागला आणि त्या दरम्यान मी तुला खूप दुखावलं. मी तुझ्या भावनांना नेहमीच गृहीत धरलं. मी तुला खूप त्रास दिला. मला माफ कर. तो तिचे हात हातात घेत त्यावर हलकेच चुंबन घेत म्हणाला. ती हसली आणि दोघे एकमेकांकडे पाहत राहिले.
ते दोघे तिथेच शांत बसले, एकमेकांचा हात हातात धरून. हे सगळं एखाद्या चमत्कारासारखं वाटतंय. तू माझ्यासोबत आहेस. माझा राहुल माझ्यासोबत आहे. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. ती त्याचा गाल हलकेच चिमटीत घेत म्हणाली. हा हा, मला सुद्धा. तो हसला. पण हे सगळं कसं झालं? ती वर पाहत त्याला विचारू लागली. राहुलने मग तिला सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. आई. राहुलने तिचा हात धरला आणि फिकट चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. तिचं नाव काय? भूमी. आईने कुतूहलाने विचारलं होतं. तिच्या डोळ्यात एक चमक होती. काय? राहुल गोंधळला. तिला कसं माहीत? कोणी सांगितलं? वाणीने मला सगळं सांगितलं. ती हलकंसं हसत म्हणाली. वाणी? राहुल अजूनच गोंधळला. मी नेहमी तुझी काळजी करत होते. माझ्यानंतर तुझी काळजी कोण घेणार याची मला चिंता वाटायची. आता मात्र मी शांतपणे जाऊ शकते. ती हसली. आई प्लीज. राहुलने खोटा राग दाखवत तिचं तोंड हाताने झाकलं. तू तुझ्या बाबांबद्दल विचार करतो आहेस का? ती काळजीने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो. त्याने पटकन मान हलवली. मला तुझ्या आईची काळजी वाटते. आणि तुझीही. तो प्रामाणिकपणे म्हणाला. माझ्याकडे आता फार वेळ नाही. फक्त काही महिने उरले आहेत. ती जड श्वास घेत म्हणाली. मला फक्त एवढंच हवं आहे की तू लग्न करावंस आणि आनंदाने आयुष्य जगावंस. तुझी काळजी घेणारी कोणीतरी तुला हवी. मला फक्त माझ्या मुलाचा आनंद हवा आहे. ती रडू लागली. त्याने तुला निवडायला सांगितलं होतं ना? तुझ्यात आणि माझ्यात. आता मीच तुला निवडते. माझ्या मुला, मी तुलाच निवडते. तुझ्या बाबांपेक्षा. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.